गंगापूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष संजय विठ्ठलराव जाधव यांनी भूषवले। या सभेमध्ये नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली। उपाध्यक्षपदासाठी अमोल सुभाषराव जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता। या अर्जास सूचक म्हणून नगरसेवक फैसल चौस तर अनुमोदक म्हणून संतोष अंबिलवादे होते। अन्य कोणताही अर्ज प्राप्त न झाल्याने पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष संजय विठ्ठलराव जाधव यांनी अमोल सुभाषराव जगताप यांची गंगापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। यात सभेमध्ये नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गटनेते संतोष अंबिलवादे यांनी सुवर्ण संजय जाधव यांच्या नावाची शिफारस केली, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गटनेते विजय पानकडे यांनी डॉक्टर शीतल संदेश गंगवाल यांच्या नावाची शिफारस केली। दोन्ही पक्षांची शिफारस पत्र वाचून पीठासीन अधिकारी संजय विठ्ठलराव जाधव यांनी सुवर्ण संजय जाधव व डॉक्टर शीतल संदेश गंगवाल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली। सभेच्या प्रारंभी नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केले। पालिकाचे जे उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड करण्यात आलेले अमोलदादा जगताप त्यांचे कट्टर समर्थन आणि नवनिर्वाचित नगरसेवक आहे सय्यद अख्तर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे। आज जे उपाध्यक्ष पदाची निवडणूक झालेली आहे, ही जी निवड आहे म्हणजे आता याचं वातावरण म्हणजे सगळ्या गंगापूर शहरात आता अमोलदादा जगताप हे उपनगराध्यक्ष झाले। सगळ्यांचा जे विश्वास होता त्याच्यावर खरे उतरले। समजा आता ते उपनगराध्यक्ष झाले आणि आमचे सगळे मित्र सगळे नगरसेवक त्यांनी बी एक मताने आम्हाला सगळ्यांना म्हणजे अमोलदादाला म्हणजे 100% पाठिंबा दिल्यामुळं म्हणजे आणि भाऊच्या नेतृत्वात ही निवड झालेली समजा। आणि आमची जी कौन्सिल आहे ती 100% म्हणजे 5 वर्षात विकास करेल सगळी अशी अपेक्षा बाळगतो। उपाध्यक्ष झालेले आहे, बिनविरोध झालेले आहे अमोलदादा जगताप यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे। दादा, आज तुम्ही सर्वांनी एका मताने तुम्हाला बिनविरोध केलेला आहे, याबद्दल आणि शहरवासियांना काय आव्हान करणार आहे? सगळ्यात पहिले मी संजय भाऊचं धन्यवाद मानतो की त्यांनी मला म्हणजे एवढ्या वयामध्ये मी पहिल्याच वेळेस निवडून आलो आणि लगेच एवढ्या मोठ्या पदाची मला संधी दिली आणि मी त्या पदावर बसल्यानंतर जनतेचा विश्वास 100% साथ ठरवल आणि संजू भाऊच्या शब्दात कुठेही तडा जाऊन देणार नाही। नागरिकांना काय नागरिकांना आता त्यांचा एक हक्काचा माणूस उपनगराध्यक्ष पदावर बसलेला आहे। त्यांनी कुठलीही समस्या असली समाजाची कधी मी 24 तास त्यांच्या सेवेमध्ये हजर राहील। नक्कीच त्यांनी सांगितलं की 24 तास त्यांच्या सेवेमध्ये हजर राहणार आहे असा त्यांचा नवनिर्वाचित नगरपालिकाचे उपाध्यक्ष अमोलदादा यांनी सांगितलेलं आहे। अलीम चौस, महाफास, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर। ज्या पद्धतीने निवडणूक गंगापूर नगर परिषदेची झाली आणि निवडणूक झाल्यानंतर जे वादविवाद जे झाले सर्वांनी विसरून गंगापूरच्या जनतेच्या नागरिकांच्या विकासासाठी एकत्र येण्याचं ठरवलं। त्याच पद्धतीने आज जी निवड झाली उपाध्यक्षपदी अमोलदादा जगताप व सदस्य म्हणून शीतलताई गंगवाल व सुवर्णताई जाधव यांच्या निवड या प्रसंगी झाली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि ही सर्व टीम 5 वर्ष गंगापूरच्या विकासासाठी कुठलाही वाद तंटा न करता कायम कार्यरत राहतील अशी अपेक्षा मी बाळगतो। आपल्या जे अजून काय विचारत असेल येणाऱ्या काळामध्ये गंगापूर वासियांना जे विकासासाठी सांगितलं होतं त्याबद्दल तुमचं काय राहणार आहे पुढचं भूमिका? निवडणुकीत त्या पद्धतीने आम्ही त्या जाहीरनाम्यावरच काम करणार। गंगापूरचा जो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार। स्वच्छतेचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे। 15 दिवसात गावात बऱ्यापैकी स्वच्छता आम्ही करण्यात यशस्वी झालेलं आहे। नागरिकांनी सुद्धा यावं माझं असं आपल्याद्वारे आव्हान राहील की आपण नगर परिषदेमध्ये येऊन आपल्या ज्या नागरिक समस्या असतील त्या आमच्यापर्यंत कळवावं, या संबंधित नगरसेवकांना कळवावं। याबाबत कुठल्या प्रकारचे राजकारण न करता समस्या सोडवण्याचं काम आम्ही करतो।